विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान सोयाबीनच्या दराचा मुद्दा गाजत असताना केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी 12% आर्द्रतेचा नियम शिथिल करत तो 15% केला आणि तसं पत्र सुद्धा 15 नोव्हेंबरला राज्याच्या मुख्य सचिवांना दिलं। यावर राज्य शासनानं मात्र नाफेडला तशा सूचना दिलेल्या नाहीत आणि त्यामुळे शासन खरेदी केंद्रांवर 12% निकषानंच सोयाबीनची खरेदी होतीये। अशा परिस्थितीत सोयाबीनच्या शासन खरेदीमध्ये 15% आर्द्रतेचा निकष हा चुनावी जुमला ठरलाय की काय, शासनानं शेतकऱ्यांची थट्टा केली आहे की काय, असा आरोप आता होतोय। 4,892 रुपया में एक दाना सोयाबीन का खरीदूंगा। बीच में दिक्कत आ रही थी, उसके कारण मॉइस्चर ज्यादा है तो सोयाबीन की खरीदी नहीं हो रही थी। ये ऑर्डर लेकर आया हूं तुम्हारे लिए, ऑर्डर। सोयाबीन में जो मॉइस्चर था, नमी थी, वो केवल 12% नमी में खरीदी अलाउ करते थे, उसको बढ़ा के 15% कर दिया गया है। एक दाना भी खरीदे बिना नहीं बचेगा। सोयाबीन भी 6,000 रुपया क्विंटल खरीदा जाएगा। कृषी मंत्री जे शिवराज सिंग चौहान आहे यांनी सांगितलं या प्रचाराच्या वेळेस, या महायुतीच्या प्रचाराच्या वेळेस की सरसकट शेतकऱ्यांचा 15% जरी आर्द्रता असली तर तुम्हाला खरेदी करा। परंतु नाफेडमध्ये गेलो असतो आम्ही, ते सांगता अधिकारी की आम्हाला अजून याची अंमलबजावणी झाली नाही, आम्हाला पत्र आलं नाही। म्हणजे एवढ्या लोकांना आज सोयाबीन विक्रीसाठी लोक काढत आहे, तर हे यांचे निकष समोर आणत आहे। हे महायुती सरकार सुद्धा शेतकऱ्यांच्या जखमेन सुद्धा मीठ चोळण्याचा प्रकार करत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।